पोलीस स्टेशन सिटी कोतवाली अमरावती शहर येथे 1 जुलै 2025 रोजी फिर्यादी नामे पंकज अग्रवाल वय 42 वर्ष, व्यवसाय सॅम्पलर, सावतराम बगीचा चाळ, खोलेश्वर अकोला यांनी पोलीस स्टेशन सिटी कोतवाली येथे फिर्याद दिली की 30 जून 2025 रोजी सकाळी 7 वाजता सोयाबीन मालाची गाडी भरण्यासाठी मालकांनी मला 17,000 रुपये दिले होते. ते घेऊन 10 वाजता कारंजा घाडगे येथे गेला, परंतु पाऊस चालू असल्यामुळे सोयाबीनची गाडी भरली नाही. त्यामुळे मालकांनी परत अकोला येथे येण्याचे सांगितले. वरून फिर्यादी हा बसने कारंजा घाडगे येथून अमरावती बस स्टँड येथे आला व सायंकाळी 6 वाजता अमरावती बस स्टँड वरून पायदळ अमरावती रेल्वे स्टेशन कडे जात असताना बस स्टँडच्या समोर मोपेड गाडीवर बसून 2 लोक आले व फिर्यादी याने रेल्वे स्टेशन कोठे आहे असे विचारले असता मागे बसलेला इसम खाली उतरला व त्याने म्हटले की हम भी रेल्वे स्टेशन की तरफ जा रहे असे म्हणून मोपेड गाडीवर मधात बसून उस्मानिया मस्जिद ते हमालपुरा रोडच्या गल्लीत गाडी नेली. तेथे गाडी उभी करून मागे बसलेल्या इसमाने तोंड दाबून खाली पाडले व गाडी चालविणारा गाडीवरून उतरला व त्याने पाय पकडले व मागच्या इसमाने पॅन्टच्या खिशातले 17,000 रुपये जबरदस्तीने काढले व गाडीने पळून गेले. गाडीने पडताना मी माझ्या मोबाईलमध्ये गाडीचा फोटो घेतला. सदर गाडी ही ॲक्सेस कंपनीची पांढऱ्या रंगाची क्रमांक MH27 CS 5769 ही आहे. अशा फिर्यादीच्या रिपोर्टवरून पोलीस स्टेशनला अपराध क्रमांक 226/2025 कलम 309(4)(3)(5) BNSचा गुन्हा दाखल करून तपासात घेतला. गुन्ह्याचा तपास करीत असताना 1 जुलै 2025 रोजी गुप्त बातमीदार यांच्या माहितीच्या आधारे आरोपी नामे आबिद खान आदिल खान वय 35 वर्ष, राहणार वहाब खान नवाब खान यांच्या घरी भाड्याने राहणार नालसापुरा मस्जिद जवळ अमरावती यांना गुन्ह्यात ताब्यात घेऊन आरोपीकडून गुन्ह्यातील 17,000 रुपये, गुन्ह्यात वापरलेली पांढऱ्या रंगाची मोपेड क्रमांक MH27 CS 5769 अंदाजे किंमत 70,000 रुपये असा एकूण 87,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करून गुन्हा उघडकीस आणला. शोएब खान, विदर्भ न्यूज, अमरावती.